किचन मध्ये खूप खूप तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवूया मेथीचे पराठे। चला आज आपण मेथीचे पराठे बनवूया। चल आता आपण साहित्य बघूया। मी मेथी धुवून स्वच्छ कापून घेतलेली आहे। 2 वाटे पीठ घेतलेलं आहे, तेल आहे, हळद, तिखट, ओवा, लसूण आपण काढून घेतलेला आहे जाडसर, कोथिंबीर आहे, जिरेची पेस्ट आहे, जिरे काढून घेतलेलं आहे मिक्सर मधून, मीठ आणि 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। आता आपण पीठ टाकूया 2 वाट्या। आता आपण पीठ टाकलं, 1 वाटी बेसन टाकूया, 1 चम्मच जिरे पावडर, 1 चम्मच मीठ, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच तिखट, 1 चम्मच ओवा आणि लसूण। लसूण खूप टाकलं तरी चालते, आपल्याला छान लागतं लसूण पण टाकले की। कोथिंबीर आणि ही धुतलेली छान कापून घेतलेली मेथी। छान मिक्स करूया। आता आपण पाणी टाकून त्याला भिजवून घेऊया। छान आता आपला गुंडा भिजलेला आहे। आपण ह्याचे आता पराठे बनवूया, मेथीचे पराठे। तवा ठेवूया आणि गॅस लावूया। असे छान लाटून घ्यायचे पातळ। याला मधातून असं छान छिद्र करायचं आणि त्याच्यात तेल टाकून छान होतात ते। मग तुम्ही प्रवासात पण नेऊ शकता, 4-5 दिवस पण टिकतात हे, खायला पण टेस्टी राहतात। आपण याच्यात असं तेल सोडूया। छान खमंग भाजून घ्यायचं आपल्याला। मुलं पण छान आवडीने खातात, दह्यासोबत खायचं किंवा लोणच्यासोबत पण छान लागतात खायला। प्रवासात पण आपले 4-5 दिवस टिकणारे मेथीचे पराठे। आता आपले पराठे तयार झालेले आहे। लसण मेथी टाकून छान पराठे तयार केलेले आहे मी। तुम्ही दह्यासोबत लोणच्यासोबत खाऊ शकता आणि एक वेळा ट्राय करून पहा माझी रेसिपी, आणि मला लाईक करा आणि शेअर करा।